मला घरी आल्या आल्या आमच्या मॅडमची ऑर्डर सुरू झाली की मला माझ्या माहेरात नेऊन आणा म्हणजे आणा. तुम्ही एवढं फिरून आले, मला इथल्या इथं नेणार नाही काय? काल होती अष्टमीची यात्रा, इथं जत्रा भरती मोठी रेणुकाईची अंबाबाईची. कोणत्या याची? रेणुकाई अंबाबाई एकच आहे. तर त्यांची जत्रा भरती त्यांच्या गावात, म्हणजे हिच्या आई वडिलांच्या गावात. मग सगळ्या तिच्या बहिणी तिथं जमा झाल्यात वाटतं. जसा आलोय मी, आंघोळ केलोय फक्त. मला नाश्ता करायच्या आधीपासून तिनं सुरू, हे काल का नाही तिकडून परत येताना अशी सरळ उभी राहा इकडं असं तोंड कर. काल मी आपलं तिकडून येताना ना, म्हणजे आपण लग्नाला गेलतो ना कोणाच्या, आपल्या पंकज भाऊच्या, म्हणजे आपल्या कल्याणच्या दादांच्या भावाच्या मुलाच्या. मग तिथं का नाही त्यांनी ही साडी वगैरे तुमच्या वहिनीसाठी दिलेली. खूप छान अशी साडी आहे बरं का, खूप मस्त अशी. असा पदर फिदर डोक्यावरून टाकत जा जरा. महाराष्ट्रात राहते ती. विसरायला लागली का काही संस्कृती आपली. आता गाऊन तू घालायचीच नाही, इथून पुढं साडीच वापरायची. आणि तुम्हाला मुद्द्याची गोष्ट सांगतो, माझे एक कपडे सापडना. बरमोड्यावर उभा आहे मी, इकडं बघा. आणि असाच जातो आता सासरवाडीला. खरं मी असाच येणार आहे. खरं काय यात काय नागड आहे का? मी कपडे नाही का अंगावर? अगं इकडं साडी दाखवायची होती. खरंच इकडं बघ की कुठं असतोय ह्याचा काना कोपरा. एबीसीडी पण कळत नाही असलं मला. अशी टाकी कसं टाकत्यात? अगं नीट घे. अगं राहत नाही पण व्हिडिओ दाखव. पुन्हा करते. थांब. हिच्यासाठी तिथून मी एक लय मस्त गिफ्ट आणलंय. केसामध्ये गजरा फिरताना गजरा व नजरा. अगं इकडं बघ, पुन्हा करते. अगं इकडं बघ की हे कसं टाकतात ते टाकी. गरी गरी नवरी कशी शौर्यवानी लाजा. अगं सरळ बघ, सरळ बघ. एक फोटो काढ. अगं थंबनेलला फोटो टाकायचंय की पागल आहे का काय तू? बघ इकडे कॅमेराकडे बघ. राहत नाही ना पदर, पिन लावायची पण पदर ठेवायचा डोक्यावर. महाराष्ट्रात राहतोय आपण. तर त्यांनी ती साडी शॉल नारळ देऊन आपला त्यांनी म्हणजे मानपान केला. म्हणजे काय असतं ना गळा भेट वगैरे ते त्यांनी केली. आणि हळदी कुंकूचा एक कार्यक्रम असतो तिथे. एक सवासणी बाई येऊन आपल्याला तो टिळा लावते हळद कुंकूचा. तसंही केला आपल्याला. खूप इज्जत दिली त्यांनी, खूप म्हणजे खूपच. आणि दादांनी पण माझ्यासाठी कपडे वगैरे घेतलेले. मग हे ना त्या वहिनींनी परवा दिवशी आल्या, मला म्हणल्या घरात यावं इकडे. पाहुणे म्हणतात ना मला तिथे, जे मोठे आहेत ते पाहुणे म्हणतात आणि जे माझ्या वयाचे वगैरे आहेत ते दादा म्हणतात, किंवा माझ्यापेक्षा मोठे पण दादाच म्हणतात. तसं झालंय आता, सगळं नावच पडलंय माझा दादा म्हणून. मग त्यांनी म्हटलं इकडे या आणि ते साडी वगैरे दिली. मला तर खूप आवडली. हिला तुला आवडली का ग? हा आवडली म्हणून तर घातली म्हणावं तिकडं बहिणींना दाखवायला. बघा बघा झगा मगा. आणि माझ्या साडीला बघा. कुठं पळायला लागली मध्ये मध्ये. आमचा घर दाखवतो चला. आमचा घर. मला हा सीन लय आवडतो. कुठं पळती? मला पॅन्ट बघतो आधी तर येणार आहे, नाहीतर मी चड्डीवर येणार आहे. मंजूर आहे का तुला? तुला मंजूर आहे का सांग? मी चड्डीवर आलेलं. हा मग शोधूनच काढ. मराठीत बोल. सगळ्यांना समजू देत दे की ग. काय म्हणली आता तू? पॅन्ट सापडा ना. मग असू दे की बरमोड्यावर. आणि अजून एक लय मोठा राडा झालाय पण तो सांगत नाही. जाऊ द्या, मग एखादा जीव देतील बाबा ना आपल्यावरच येईल काय राडा झाला म्हणून. ओय आपली क्युटी पाहायला बघितलं नसताल तुम्ही 2-3 दिवसापासून. उठ. आल्यापासनं नुसता जामून जामून करती. जामून किती आणलेलं तिला भरपूर. फ्रीज मध्ये आहे जामून. आत्यांना दे की. आत्यांना नाही देणार काय तू? आत्याला नाही देत? काकाला हाय हाय म्हणायचं. हाय फ्रीजात हाय असं म्हणायचं. हा बघा फ्रीज मध्ये बघा. ओ या म्हणे तुम्ही आत्या काका जामून खायला, गुलाबजामुन.
मला गोड गोड पप्पी दे की मला पहिले ए मोबाईल खाली ठेव पहिले एक गोड गोड पप्पी दे मी आपल्या दादांचा आणि माझा फोटो असा डीप याला ठेवलाय स्क्रीन वॉलपेपरच म्हणतात ना म्हणजे आपल्या स्क्रीनला ठेवतात त्याला काय वॉलपेपरच म्हणतात की मी म्हणणार होतो थंबनेलला यूट्यूबच्याच गोष्टी असं तोंडात ना निघतात मग हिनं बघितला असा मोबाईल तिथं जरा खूप चांगला लुक येत होता फोटो काढायला ते लग्न होतं ना त्या हॉलमध्ये तिथं काढलेला फोटो दादांचा आणि माझा मी ठेवलाय तर हिनं तो फोटो बघितला कशी म्हणते यप काका कसली पॅन्ट शोधून काढली बघा तिनं टाक माझ्या मड्यावर नाही जाणार कॅन्सल माझ्या एवढ्या जीन्स पॅन्ट कुठे गेल्या विकून टाकली का काय ती काय म्हणजे जीन्स पॅन्ट मला येत नाहीत का मराठीत बोल की अगं म्हणजे त्या काय माझ्या लहानपणीच्या आहेत त्या काय मोठ्या आहेत त्या घातल्या केसात तो गजरा टाकी मी आणलेला म्हणजे भावाच्या लग्नात टाकणार आहे का तिला ही साडी आल्याला मी म्हटलं तिनं ते बॅग वगैरे बघत होती ना म्हटलं वहिनीनं ती साडी दिली त्या ज्यांचं लग्न होतं ना त्याच्या मम्मीनं तर बघितलं की लय आवडले हिला लय खुश झाले म्हणे मी आत्ताच घालणार आहे जाणार आहे जाऊ द्या मी पण आलोय 4 दिवस फिरून हिला नेऊन आणतो 15 मिनिटं थांबायचं नाही 15 मिनिटांत मी आताच व्हिडिओ तर अजून चालू आहे व्हिडिओ चालूतच बोल अशी मान करायली तू लगेच्या लगे येणार असशील तर येतो नाहीतर राहू दे तिकडं माझं पोरं शाळेत आहेत घरी गुरंढोर आहेत लगेच्या लगे यायचंय का घंटन शोभून दिसायलंय पण मस्त कसं गाठा येतंय तुला गाठायचंच म्हणतात की कसं ए चिमणे हाय कर की का हाय कर ना हाय कोण आहे जाने दो ना पप्पी मुझे दो ना आई बघा तिकडं मग पप्पी घेतला तरी तिला पसंत मिशी टोचली वाटतं कसा डोळा करते ती नकरा लय भारी करते चाऊ का तुला चाऊ नको चल आत्यांना काकांना बाय कर आम्ही चाललोय म्हणावं आमच्या नाना नानीच्या घरी नानी के घर जा रहे हम आणि कावळ्याचा व्हिडिओ कसा वाटला झक्काच ना वाटलाच असला चला चल गे असू दे बरमोड्यावर काय होतं इथल्या इथं जायचं साडी लय मस्त चमकायली पण खरंच आपण दोघांना जोडीनं फोटो काढू मी पण नवीन कपडे घालतो लगेच खरं वाटल मी नाही घालणार